भीड़ में मीडिया से बातचीत के दौरान विधायक धनंजय मुंडे ने भीड़ की घटनाओं को लेकर खुद पर लगातार लगाए जा रहे आरोपों पर अपनी नाराजगी जाहिर की। उन्होंने कहा कि भीड़ में कुछ भी हो, सीधे उनका नाम सामने आता है। मुंडे ने कहा कि कल वे काफी अस्वस्थ और बेचैन थे, क्योंकि जिले में कोई भी घटना होने पर उसकी जिम्मेदारी उनके नाम पर डाल दी जाती थी। साथ ही उन्होंने कहा कि वे संघर्ष से आगे आए हैं और बिना सबूत किसी पर आरोप नहीं लगाते। या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण परळीमध्ये शिक्षण संस्था चालू केली आहे। माझ्यावर परळी सर्वांगीण विकासाची जबाबदारी आहे। आता आमदार म्हणून परळीत येणारे जाणारे सगळे रस्ते अतिशय चांगले केले। परळी शहरात आपण चांगले कामं करतो। मला ना आता एवढे चांगले रस्ते केले। आता बघा परळीपासून निघाले बिडापर्यंत रस्ते एवढे चांगले केले, पांगरीपर्यंत 72 गतिरोधक लावले। रस्ता केला इकडून बेलंब्यापर्यंत जाईपर्यंत कवठळी बेलंब्यापर्यंत 30-32 आहे। म्हणजे मी जाता येता मोजायचं कामच। हा सुद्धा एक मानसिक बदल। ज्यावेळेस विकास पाहिजे असतो, ज्यावेळेस प्रगती पाहिजे असते, त्या प्रगतीला ज्यावेळेस गती पाहिजे असते, ती गती पुन्हा आपण गतिरोधक लावून वाढवतो। ही मानसिकता बदलणं सुद्धा आज गरजेचं आहे। प्रत्येकाला वाटतं की आपल्या ह्याच्यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत। आज तुम्ही बघा ऍग्रिकल्चर कॉलेज, मी आज कृषी मंत्री झालो, ऍग्रिकल्चर कॉलेज आणलं। काही पशुसंवर्धन मंत्री झाला, त्यांनी पशुसंवर्धन कॉलेज आणलं। ऍग्रिकल्चर कॉलेजचं आता काम बऱ्यापैकी वर आले। त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल वर जाऊन की देशातलं सर्वात चांगल्या लोकेशनचं ऍग्रिकल्चर कॉलेज ते आपल्या परळीत आणि तेवढ्या उंचीच्या डोंगरावर ऍग्रिकल्चर कॉलेजचे जेवढे शेतीचे प्रयोग आहेत जे आपण काळ्या जमिनीत करतो, तेवढ्या उंचीच्या डोंगरावर मामा आपण त्या ठिकाणी शेती करणार आहोत। आणि त्यावर ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, ऍग्री फूड टेक आणि ऍग्रिकल्चर हे 3 कॉलेज। तसंच पशुसंवर्धन ही प्रगती आहे। यातून अनेक विद्यार्थी येणार आहेत, या विद्यार्थ्यांची इतर राहणं येणं जाणार आहेत, त्यांची फिरणं होणार आहे। त्यात इतकी आर्थिक परिस्थिती सुद्धा बदलणार। पण काही आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी फक्त एक व्यक्तीला बदनाम करून एका गावाची प्रगती तीही विकास होऊ शकते, थांबू शकते। माझ्यासारख्याला तर मी काल माझ्या जीवनात एवढा कधीच अस्वस्थ झालो नव्हतो, तेवढा अस्वस्थ कधीच। या बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली, कुठलाही खडा पडला, माझं पावती माझ्या नावावर आहेच, माझ्या विरोधात भाषण आहेच। मी म्हणलं गेलंय तरी झालंय कुठं, कुणाचं झालंय, तो कोणत्या जातीचा, तो कोणत्या जातीचा, घेणं नाही देणं नाही, वाजवा झाला। ठीक आहे, त्या गोष्टीला आपल्याला परिणाम होत नाही। ते संघर्षाचं जीवन मी जगलंय। असंख्य आरोप घेईल, असंख्य आरोप करल, ज्यावेळेस करल मी कधीच हातात खरा कागद घेतल्याशिवाय कोणावर आरोप केला नाही। मला आज करायचं नाही, मला काही एक विषयावर बोलायचं, पण वस्तुस्थिती या की यामुळं काय होत आहे, एक व्यक्तीला बदनाम केल्यामुळं आपल्या इकडे येणारी जी प्रगती आहे। कोण म्हणतं सिमेंट फॅक्टरी कशी आली, आज कशी कुणाला माहिती की सिमेंट फॅक्टरी कशी आली? सिमेंट फॅक्टरीची जमीन पासून सिमेंट फॅक्टरीला त्या माझ्याकडे असलेलं राखेचं टेंडर पूर्ण फुकट 1 रुपया न घेता त्यांना दिलं, त्यावेळेस ती सिमेंट फॅक्टरी। मलनाथपूरचा 80 मेगावॅटचा आपण प्रकल्प पाहतोय सोलारचा, तिथं 200 एकर जमीन आमदानी द्राक्षासाठी घेतलेली होती। 75 एकर प्लॅट ग्रेप होता। राजा पंचाला मामाने तारीख सगळं मोडून ती जमीन जशाला तशी
आपण 80 मेगावॅटच्या प्रकल्पाला दिली का, तर त्यावेळेस 80 मेगावॅट 1 मेगावॅटची किंमत 6 कोटी रुपये होती. आणि सगून 480 कोटी रुपयाची गुंतवणूक आली. सिमेंटमध्ये त्यावेळेस 350 कोटी रुपयाची गुंतवणूक आली. आता आपण सिमेंट फॅक्टरी वाढवताना बिर्लाकडे गेली, त्यांनी बिर्लाने घेतली. मी ट्राय पार्टीमध्ये आता सुद्धा जमीन या सगळ्या व्यवस्था दिल्यामुळे तेवढी किंमत आपली ठेवली. अग्रीमेंट होताना म्हणलं या कंपनीची प्रकल्पाची कॅपॅसिटी दुप्पट केल्या तरच, नाहीतर आमची रिझर्वेशन. त्यांनी 600 कोटी रुपये आणखी गुंतवणूक करायचं ठरलं आणि आज दुप्पट क्षमतेचं काम त्या ठिकाणी तिथे चाललं. सभागृहात एक प्रश्न विचारला की काय परिणाम होतो, मुख्यमंत्र्याला उत्तर द्यावं लागलं की 3.5 मेगावॅट प्रणालीला आम्ही भलेही थर्मल पॉवर स्टेशन देता आलं नाही तर सोलारचा प्रकल्प देऊ. आता 50 मेगावॅटचा सोलारचा प्रकल्प टेंडर निघालेला आहे. 300 मेगावॅट प्रकल्प देणार. एक प्रकल्प 1 मेगावॅट 20 तारखेला 4 कोटी रुपयात एक सोलार. तसे जास्त लागतील कारण 50 मेगावॅट म्हणलं की 70 मेगावॅट बसवावं लागतील, ते टेक्निकल. हे सगळे प्रकल्प करत असताना माझा सांगायचा उद्देश आजचा हेतू खरंच नाहीये, पण एक व्यक्तीला बदनाम केलं, एका व्यक्तीला एवढं मोठं वैद्यनाथाचं ऊर्जापीठ, एवढी मोठी रेल्वेच्या जंक्शनची शक्ती आहे, एवढं मोठं ऊर्जा, यात माझ्या सरकारने जर आता तो विषय बोलू नये, मला बोलायचा नाही कारण पुन्हा त्याच्यात अडचणी ते प्रकल्प आहे. असे असंख्य मोठे प्रकल्प ज्याच्यात आम्ही स्वप्न बाहेर जाऊन बाहेरचं शहर बघितल्यानंतर आपल्या गावासाठी पाहिलं ते आम्हाला पूर्ण करायचं. आणि अपेक्षा एवढीच आहे आपल्याकडून माननीय सत्कार मंत्री महोदय या सर्व कामामध्ये आपलं सुद्धा तेवढंच योगदान राहणार आहे. आजपर्यंत राहिले, इथून पुढे सुद्धा राहील आणि ते राहिलं. बेटा मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर